हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी तुम्हाला सुरुवातीलाच असं शेअर करणार आहे की पाण्यामध्ये कटिंग्स कशा लावायच्या. तर हे सगळ्या कटिंग्स मी जे मॉर्निंग वॉकला जाते तिथून मी थोड्या जमा केलेल्या आहेत आणि आता मी ते छान इथे मस्त पाण्यामध्ये ग्रो करणार आहे. तर असं केल्याने जे आपले कटिंग्स आहेत ते कधीच मरणार नाही आणि 2 ते 3 दिवस जर आपण असं पाण्यामध्ये टाकून ठेवलं तर आपण नंतर त्याला सॉईलमध्ये ट्रान्सफर करू शकतो. तर इथे मी सगळे कटिंग्स असे एक एक करून मी इथे पाण्यामध्ये घालून घेत आहे. ॲक्च्युली कसं आहे ना, हे जे आहे स्पायडर प्लांट्स आहे आणि ते माझ्याच बागेतलं एका कुंडीमधलं आहे. तर त्याला छान असे बेबी स्पायडर आले होते म्हणून मी ते कट केले आणि आता याला मी 3 ते 4 दिवस असंच पाण्यामध्ये ठेवणार आहे. आणि हे काही टँगल हार्टच्या कटिंग आहेत, ते मी असेच गार्डनमधून काही असे लपून मी चोरून आणलेले आहेत. तर ते कटिंग्स मी इथे छान लावून घेते. आणि खरंच मला आता असं वाटत आहे की मला गार्डनिंगचा जो आहे ना वेळ लागलेला आहे आणि मी बरेच असे प्लांट्स माझे जमा होऊन राहिलेले आहेत. पण मला इन्स्ट्रक्शन पण मिळालेली आहे, कारण कधीही आमची ट्रान्सफर होऊ शकते आणि खूप काही झाडं आपण मग नेऊ शकत नाही. पण काय करू, मला ना झाडं खूप आवडतात आणि कारण मी माझ्या घरामध्ये सगळीकडे झाडांनी असं भरभरून टाकणार आहे. तर चला, असं आता इथे जे कुर्ती दिसत आहे ही मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे. ॲक्च्युली तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये, बरेचदा मी घातलं आणि बरेचदा धुतलंही आहे. पण ती थोडी मला लूज होत होती म्हणून मी ज्या 2 नवीन कुर्त्याच घेतल्या होत्या त्याच्यासोबत मला तिला पण फिटिंग करायची होती. आणि कसं आहे ना, जर घरी मशीन असली की आपण 5 ते 10 मिनटात कुर्तीच फिटिंग करून होऊन जातात. तर इथे आपले बरेच पैसे आपण वाचवू शकतो, कारण बाहेर जर आपण कुर्ती फिटिंगला दिली तर 40 किंवा 50 रुपये असे काही घेतात. तर इथे आपण घरच्या घरी थोडा टाईम काढून 5 ते 10 मिनटात आपण मस्त आपल्या कुर्ते छान आपल्याला जशा पाहिजे तशा आपण फिटिंग करू शकतो. त्यामुळे, आणि ही माझी मशीन खूप जुनी आहे, किमान 10 ते 12 वर्ष या मशीनला झालं आणि ही यांच्या मित्राचीच आहे. तर हिला माझ्या घरी येऊन 5 ते 6 वर्ष झाले. मी ही मशीन आणि या मशीनवर मी बरेच कपडे असे शिवलेले आहेत. चिऊचे फ्रॉक्स किंवा चिऊचे नाईट सूट्स, माझे वन पीस, माझे डेली जे मी स्लीवलेस कुर्ती घालते व्हिडिओमध्ये ते पण मी स्वतः शिवलेले आहेत. आणि ते मी सगळे एक एक करून सगळे ज्या माझ्या कुर्त्या होत्या त्या चांगल्या अशा मस्त शिवून घेत आहे. आणि कसं आहे ना, जी मिशोची कुर्ती आहे ना तिचं कापड आणि ते जे त्याचा कलर वगैरे मला खूप आवडलं होतं आणि ती फक्त आणि फक्त 190 रुपयात मला मिळाली. आणि मिशो एवढा सस्ता कुठेच नाही मिळत. तर आणि त्या कुर्तीला मी बरेचदा धुतले, बरेचदा मी वॉश केले आणि बरेचदा घातले पण आहे व्हिडिओमध्ये. आणि जशाच्या तशी आहे, एकदम नवीन आहे, कुठलाच कलर गेलेला नाही आणि जयपुरी वर्कमध्ये आहे. आणि तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक शेअर करते. तर चला, इथे माझ्या बाल्कनीमध्ये बघा किती पसारा झाला आहे आणि कबुतरांनी इथे मस्त आपला छोटासा घरटा तयार करून ठेवलेला आहे. ॲक्च्युली 8 दिवसापासून मला हे काम दिसत आहे, पण ते असते ना, काम दिसूनही कधी कधी ते न दिसल्यासारखं करावं लागते, कारण वेळ खूप अपुरा असतो. त्यामुळे इथे मी आज ठरवलं की हे बाल्कनी मस्त अशी छान क्लीन करून घेते. आणि आता मी तुम्हाला मस्त अशी शेअर करणार आहे टोमॅटो आणि कांद्याची चटणी, जी लवकर आणि फटाफट बनते. आणि अशी झणझणीत चटणीची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे, जी तुम्ही पापडसोबत किंवा खिचडीसोबत तुम्ही खाऊ शकता. तर इथे मी जे काही साहित्य लागणार आहे मला, टोमॅटो, कांदा, सांबार, ते सगळं मी एक एक करून इथे छान मस्त अशी कापून घेत आहे. आणि बाल्कनी साफ करण्यामध्ये माझा एवढा टाईम गेला की आता खूप उशीर झाला आणि म्हणून म्हटलं की काहीतरी अशी सोपी मस्त रेसिपी करावी आणि तुमच्यासोबत पण शेअर करावा. तर इथे मी एक पॅन घेतला आहे आणि इथे मी थोडं ऑइल टाकलं आहे. ॲक्च्युली थोडा नाही, बराच ऑइल माझ्या हाताने इथे पडलेला आहे. तर चला, असं कधी कधी होते आपल्यासोबत, असं कधी कधी भाजीमध्ये ऑइल किंवा कुठल्या तरी रेसिपीमध्ये ऑइल जास्तचं होऊन जातं. तर तुम्ही इथे ऑइल थोडा कमी करू शकता. तर इथे मी छान असे जे आपले टमाटर आहेत त्याचे 2 तुकडे केले आहे आणि मस्त त्याला इथे मी ऑइलमध्ये फ्राय करून घेणार आहे. असं केल्याने आपल्या जी चटणीची टेस्ट आहे ती खूप छान लागते. आणि इथे मी काही 5 ते 6 लसणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, ते पण मी इथे छान मस्त घालून आणि ते आता मी मस्त झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत मी इथे माझी जी पापड आहेत ते मी मस्तपैकी तळून घेते. तर जे मी उन्हाळ्यामध्ये आपण पापड वगैरे करतो, तांदूळ जे असते त्याचे पापड आहेत आणि ते चवीला खूप छान वाटते. आणि त्याच्यासोबत ही चटणी तर प्रचंड असं स्वाद देते. त्याच्यामुळे मी नेहमीच कधी मला असे पापड वगैरे खायचं मन झालं तर ही चटणी करते.
चटणी आणि पापड दोन्ही बाजूनी मी पटापट अशी करून घेते. सो इथे तेल माझं कढलेलं आहे आणि आता छान मी पापड जे आहेत ते मस्त असे तळून घेणार आहे. आणि इथे मी तुम्हाला एक टिप्स देते, जर आपल्याला वर्षभर असे पापड जर स्टोअर करायचे असतील तर किमान वर्षातून 2 ते 3दा आपल्याला असं मस्त असं चक्क उन्हामध्ये छान असं मस्त वाळेपर्यंत वाळू द्यायचं. म्हणजे ते आपले वर्षभर पापड जे आहेत ते असे छान, कुठलाच वास वगैरे सुटलेला नसतो आणि ते पापड पण असे छान क्रिस्पी होतात. तर इथे मी सगळे एक एक करून सगळे पापड तळून घेतले आणि आज मी इथे फक्त खिचडी बनवत आहे. त्यामुळे मी ही चटणी आज बनवून राहिली आहे. खिचडीमध्ये आणि पापडमध्ये जर ही चटणी टाकून खाल्लं तर त्याचा स्वाद जो असतो ना तो खूपच सुंदर लागत असतो. आणि माझा फेवरेट जो आहे ते आपण कधी असं ढाब्यावर किंवा कुठे रेस्टॉरंटमध्ये जातो तर सुरुवातीला आपण कधी फ्राय पापड वगैरे बोलवतो, तर त्याच्यासोबत जो कचुंबर असतो त्याच्यापेक्षा तुम्ही एकदा हे असं पद्धतीने ट्राय करा, म्हणजे खूप छान वाटेल तुम्हाला. चला तर इथे सगळे टमाटर जे आहे ते छान मस्त असे तळून घेतले आणि ज्यात त्या टमाटरच्या वरची जे पापडी असते ते मी इथे पूर्णपणे अशी काढून घेणार आहे, म्हणजे जी आपली टमाटरची चटणी जी खूप स्वादिष्ट होईल. आणि सगळे टमाटर इथे छान असं शिजलेले आहेत. आता छान इथे मॅश करून घेऊ. तर इथे मी मॅशरनी मॅश नाही करत आहे, कारण ते खूप बारीक होऊन जाईल आणि मला थोडी असं दरदरा जी असते तसं पाहिजे, म्हणून मी इथे चम्मचनी छान मस्त असं मॅश करून घेत आहे. आणि आता इथे मी भरभरून जो कांदा आहे तो मी इथे घालणार आहे. कांद्याचं प्रमाण खूप जास्त ठेवायचं, म्हणजे टोमॅटोपेक्षा कांदा थोडा जास्त ठेवायचं म्हणजे. आणि कांदा पण असा मस्त बारीक छान चिरून घ्यायचा. तर इथे मी छान असा कांदा घातला आहे आणि थोडा कोथिंबीर घातला आहे. थोडा कोथिंबीर मी नंतर घालणार आहे आणि मस्त असं छान परतून घेऊया. आता इथे मी 1 चम्मच मीठ घातलं आहे. आता छान असं मस्त परतून घेऊया आणि आता सगळे एक एक करून बाकीचे जे आपल्याला मसाले असते ते टाकायचे. म्हणजे इथे मी 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच धना पावडर घेतला आहे, तो मी इथे छान असं घालून मस्त पुन्हा एकदा परतून घेणार आहे. आणि चटणी पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला परतत राहावं लागणार आहे. आणि आता इथे मी छान असं मस्त 1 चम्मच लाल तिखट घातला आहे आणि तिखट आपल्या चवीनुसार आपण घेऊ शकतो. आणि ते आता बऱ्यापैकी चटणी जी आहे ती छान अशी मस्त शिजलेली आहे. इथे थोडं आता पाणी घालून पुन्हा असं छान मस्त शिजवून घेऊया चटणी, म्हणजे जेणेकरून जो काही आपण मसाला वगैरे टाकला आहे तो छान असा शिजला जाईल आणि त्याची टेस्ट जी आहे ती मस्त अशी खमंग लागेल. तर इथे माझी चटणी जी आहे ती आता रेडी झालेली आहे. आता हिला मी 5 मिनिट असंच मस्त शिजवून घेणार आहे आणि पूर्ण शिजेपर्यंत असंच परतत राहावं लागणार आहे. आणि इथे मी थोडा पाणी पुन्हा घेतलेला आहे. असं थोडं थोडं पाणी जर घातलं तर आपली चटणी जी आहे ती खूप छान अशी मोकळी मोकळी तयार होते. तर चला आता चटणी छान अशी मस्त रेडी झाली आहे आणि आता जो आपला बाजूला ठेवलेला जो कोथिंबीर होता तो मी इथे छान घालून घेतला आहे. आणि आता गॅस बंद करून जे आपले पापड तळले होते त्याच्यासोबत आता मस्त ट्राय करूया. तर इथे बघा चटणीचा कलर जो आहे खूप सुंदर दिसत आहे आणि बघूया आता खाल्ल्यानंतर समजते की चटणी माझी कशी झाली आहे. तर इथे मी एक बाईट ट्राय करून पाहते. सो चटणीचा जो स्वाद आहे ना तो किती सुंदर वाटत आहे आणि खूप सुंदर असं झालेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर इथे माझ्याकडे काही पुण्यावरून फळं आलेली आहेत, तर म्हटलं तुम्हाला पण शेअर करावात. आणि या मोसममध्ये जर असे मस्त असे जे बागेतले फळं जे आले असते ते खूप छान असतात. तर ॲक्च्युली पुण्याला यांचा मित्र राहतो आणि तो दरवर्षी आमच्याकडे असे भरभरून फळं तो आम्हाला पाठवत असतो. तर इथे मला हे जे काही कस्टर्ड ॲपल आहे आणि हे डाळिंब, जाम अशा प्रकारचे फळं आलेली आहेत. आणि हे कस्टर्ड ॲपल थोडे पिकायचे आहेत, त्याच्यामुळे याला मी आता छान असं तांदूळ जे असते त्याच्यामध्ये पिकवून घेणार आहे. तर असं केल्याने जे लवकरात लवकर असे तर इथे माझ्याकडे हा जो तांदूळ ठेवायचा ड्राम आहे त्याच्यामध्ये मी सगळे अशी फळं जी आहेत, जी कस्टर्ड ॲपल आहे मी ते इथे पिकवून घेणार आहे. ॲक्च्युली ते पाहूनच असं खूप इच्छा होत आहे कधी खायला मिळेल. तर एका रात्रीमध्ये पिकून जाणार आणि मी तुम्हाला दाखवणार, पिकल्यानंतर पण दाखवणार. तर बघा इथे छान मस्त जे माझे कस्टर्ड ॲपल आहेत ते छान असे तयार झाले आहेत. तर बघूया किती कस्टर्ड ॲपल पिकलेले आहेत ते मी इथे तुम्हाला दाखवते. सो अशा प्रकारे सगळे कस्टर्ड ॲपल माझे पिकलेले आहेत आणि प्रत्येक मोसममध्ये प्रत्येक फळ हा खाल्लाच पाहिजे. तर चला आता आम्ही आमची इथे फळं एन्जॉय करतो, तोपर्यंत तुम्ही तुमचे कामं करा. सो बाय.